श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर। ही आहे हाजी अब्दुल बाबांची झोपडी, जे साईबाबांचे भक्त होते। द्वारका माई आहे, तर तिकडे पण आपण जाऊया। ती मूर्ती अशी आहे आणि बघण्यासारखी। फ्रेंड, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका मराठी चॅनलवर, ज्याचं नाव आहे नीलम ब्लॉग आणि बरंच काही। तर आजचा शिर्डीमध्ये आपला दुसरा दिवस आहे, तर आज जाऊया आपण काकड आरती बघायला। तर चला, माझा पिल्लू सुद्धा निघालाय काकड आरतीसाठी। बघा, लवकरच उठला तो बाबांच्या आरतीसाठी। तर चला कंटिन्यू करूया। पिल्लू कुठे चालली तू? हा, ए पिल्लू, बाबांच्या आरतीसाठी चालले तू? चला चला चला। तर 2 मिनिटाच्याच अंतरावर आहे आमच्या हॉटेलच्या इथून मंदिर। आलो आता मंदिराच्या इथे। आता बघूया गेट नंबर कुठल्या नंबरवर जायचं आहे आपल्याला। गेट नंबर 2 मधून जायचं आहे आपल्याला। या साईडने जाऊया। 2 नंबरच्या गेटने जातोय आता। हे काय 2 नंबर गेट नाही, हे आहे की नाही? आता मोबाईल जमा करायचा आहे, तर जमा करून घेऊया काल सारखंच। हे ना उलट बरं पडतं, मोबाईल काउंटरवर मोबाईल जमा करायला। नाही तर हे बाहेरचे 5 रुपये सोडून 200-300 रुपये गळ्यात मारतात आपले प्रसाद देऊ। बघा, बाजूबाजूलाच आहे चप्पलचा सेक्शन आणि मोबाईलचा। आले नाही काय अजून? बघूया। काल जिथे आम्ही मोबाईल ठेवलेला, आज तो सेक्शन अजून उघडलेला नाही आहे, तर आता पुढे आम्हाला जायला सांगितलंय। लवकर आलो ना सकाळी, म्हणून पुढे जाऊन आता जाऊ। गेट नंबर 7 ने काय एंट्री? असेल सकाळचं, गेट नंबर चेंज करत असणार। मी तुला बोललो ना त्यादिवशी मी आले तेव्हा मागे, तेव्हा 7 नंबर ने गेलो, काल तर बोललो ना मी। तर सकाळचं गेट नंबर तर 5 नंबरवर आलोय। इकडे जप्त करतो आता। हे बघा, हे असं इकडे ठेवतात मोबाईल जप्त करून, आणि पुढेच आहे सेक्शन चप्पल ठेवायची। तर चला आता मोबाईल देते त्यांना। तर झालेलं आहे दर्शन आता। 5:30 वाजता गेलेलो, 1 तासात आम्हाला झालं दर्शन, मिळालं आम्हाला। आणि मेन म्हणजे आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे, खूप गर्दी पण आहे, तरी मिळालं व्यवस्थित दर्शन। चला आता आपण पुढे बघूया। तर आता जातोय चावडीला, इकडे दर्शन घ्यायला। तर चला, मध्ये दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला फुलं वगैरे येतात द्यायला, विकत घ्यायला, पण घेऊन जाऊन काहीच उपयोग नाही, आतमध्ये अलाउड नाहीये। म्हणून तुम्ही नाही घेऊन गेले तेच बरं होईल, कारण की ते लोक आतमध्ये जाऊन बॉक्समध्ये टाकून देतात, आपल्याला आतमध्ये काही घेऊन जायला देत नाही। मेन तर गुरुवारी काहीच घेऊन जायला देत नाही आपल्याला, तर उगाच घेऊन उपयोग नाही, तर न घेऊन गेलेलंच बरं आहे। चला आता जाऊया आपण चावडीला।
पिल्लू झोपला आमचा। चला आपण पुढे जाऊया। हा मंदिर आहे दशमुखी हनुमानाचं, आत जाऊन बघूया। एंट्री पुढून आहे आणि हे हनुमान मंदिराच्या बाजूलाच एकदम पिंपळाचा झाड आहे। पिंपळाचा आणि लिंबाचा कडुलिंबाचा एकत्र झाड आहे बघा। हे साईबाबांच्या काळातला आहे हा झाड। आणि समोरच मंदिर आहे हनुमंताचं। श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर। तर पिल्लूला माझ्या घेऊन जाते दर्शनाला, तर कंटिन्यू राहा। झालेला आहे, तर चला कंटिन्यू राहा। ही चावडी आहे। आज जाऊया तिकडे, बघूया फोन अलाउड आहे का, तर चला। ओम साईराम। ओम साईराम। मध्ये व्यवस्थित झालं बाबांचं दर्शन। तिकडे बाबांचं जुना फोटो आहे, त्याच फोटोची पालखी निघते, ते दर्शन झालं आता व्यवस्थित। तर चला आता पुढे बघूया आपण। इथे चावडीमध्ये लेडीजसाठी वेगळे एंट्री आणि जेंट्ससाठी वेगळे आहे। ही आहे हाजी अब्दुल बाबांची झोपडी, जे साईबाबांचे भक्त होते। अल्लाह भला करेगा।
लिहिलेला आहे मस्जिद में दिया बत्ती करने वाला साई का एक भक्त अब्दुल बाबा। हे तुम्ही स्टॉप करून पण वाचू शकता, व्हिडिओला जर स्टॉप केला तर वाचू शकता। आतमध्ये जाऊन तर दर्शन तुम्हाला दाखवायला मिळालं नाही, तर असं स्क्रीनवरून काढते व्हिडिओ। असं पण दर्शन घ्या तुम्ही। पहिला गुरुवार साईबाबाचं दर्शन। बोला ओम साईराम। ही द्वारका माई आहे। आता तिकडे पण आपण जाऊया, बघूया मिळतं का व्हिडिओ काढायला। आणि हे साईबाबांचं मंदिर। लाईन आहे तर लाईन लावायला लागेल, तर चला कंटिन्यू राहा। मध्ये जाता जाता ही अशी दुकानं पण लागलेली आहेत। काय हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण दर्शन झाल्यावरच घेतलेलंच बरं, कारण की त्याच्या आधी घेऊन गेलो तर काही उपयोग नाही। ती लोक घेऊन आतमध्ये घेऊन जायला देत नाही, त्याच्यानंतरच तुम्ही घेतलेलं बरं। मोबाईल वगैरे अलाउड नाही, नको जाऊया। ते घेऊन जायला अलाउड नाही आहे, तर बाहेरूनच तुम्हाला आता बघायला लागेल। झोप झाली, आता उठला पिल्लू आमचा। पप्पा गेले त्याचे द्वारका माईला दर्शनाला, आणि आम्ही बाहेर आहेत इथे उभे। जाऊन आले, आता आम्ही दोघे जाऊन येतो। पिल्लू आणि चालली आई। द्वारका माई मधून दर्शन घेऊन पिल्लू आणि मम्मा आलेली आहे। आता पिल्लू झोपला वाटतं। श्री साई पालखी गार्डन। जाऊया आपण गार्डन मध्ये। इकडून एंट्री आहे, आणि हे बघा ओम साईराम। हे साईंच्या पालखीचं दाखवलेलं आहे।
चला पुढे जाऊन बघूया आपण. जर तुम्ही शिर्डीला आले ना तर खरंच इकडे साईबाबांच्या गार्डनमध्ये यायला विसरू नका, कारण की खूप मोठी मूर्ती अशी आहे आणि बघण्यासारखी मूर्ती आहे ही. तर खरंच आले ना तर गार्डनला यायला विसरू नका. आणि दुसरी एक अजून इकडे आहे. आम्ही पण इकडे या गार्डन मध्ये पहिल्यांदाच आलोय, पण खरंच बघण्यासारखं हे गार्डन आहे. नवीनच झालेलं आहे गार्डन. तर आले शिर्डीला तर खरं नक्की इकडे येऊन जा. आमचा पिल्लू काय अजून काय उठला नाही, तो मध्येच उठतो आणि परत झोपतो. त्याला पण खूप मजा आली असते इकडे. आता पुढे काय असेल तर चला बघूया आपण. लहान मुलांसाठी पण खेळायसाठी पण आहे बरं काही गोष्टी. हे बाहेर जायचे एंट्री आहे. दोन्ही साइडने पण आहे एंट्री.